नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यामधल्या केरूर गावातील एका बापाने 7 वर्षाच्या पोटच्या मुलीची हत्या केल्यानं महाराष्ट्र हादरलाय. ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी अपात्र ठरण्याच्या भीतीने या नराधम बापाने टोकाचे पाऊल उचलत मित्राच्या मदतीने स्वतःच्या पोटच्या गोळ्याला संपवलं. यामुळे सत्तेची हाव माणसाला कोणत्या थराला नेऊ शकते याचं विदारक चित्र समोर आलंय. पण या हत्येचा उलगडा कसा झाला, नांदेडमधील हे प्रकरण नेमकं काय आहे, जाणून घेऊ या व्हिडिओमधून. नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्र कट्टा. सध्या महाराष्ट्रात थेट जनतेतून सरपंच निवडला जात असल्याने बरेच जण सरपंच होण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत. नांदेडमधल्या केरूर गावातही पांडुरंग कोंडामंगले या 32 वर्षीय सलून चालवणाऱ्या तरुणाने आगामी काळात सरपंच पदाची निवडणूक लढवण्याचा निर्धार केला होता. मात्र सरपंच पदाची निवडणूक लढवण्यासाठी नियमानुसार 2 पेक्षा जास्त अपत्ये असणाऱ्या व्यक्तीला निवडणूक लढवता येत नाही आणि पांडुरंगला 3 अपत्ये होती. त्यामुळे पांडुरंगने 3रे अपत्य असणाऱ्या 7 वर्षीय मुलीला संपवायचा निर्णय घेतला. पण या हत्येमागे फक्त तो एकटाच नव्हता, तर सध्या केरूर गावचा असणारा विद्यमान सरपंच गणेश शिंदे हा देखील या कटात सामील होता. त्याचं झालं असं की आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत गावच्या सरपंच पदासाठीच्या आरक्षणात बदल होणार असल्याने विद्यमान सरपंच गणेश शिंदेने आगामी सरपंच पदाच्या निवडणुकीत पांडुरंगला उभं करण्याचं ठरवलं. यामागे गणेश शिंदे याचं एवढंच नियोजन होतं की पांडुरंगला सरपंचपदी निवडून आणायचं आणि सत्ता कायम आपल्या हातात ठेवायची. आणि याच नियोजनाने गणेश शिंदेनं पांडुरंगला निवडणुकीत उभं राहायला तयार केलं. पण अडथळा होता पांडुरंगचं 3रं अपत्य. त्यामुळे पांडुरंगनं गणेश शिंदेसोबत मिळून त्याच्या 3ऱ्या अपत्यापैकी एकाला मार्गातून कोणत्याही प्रकारे दूर करण्याचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी आधी 7 वर्षीय प्राची या मुलीला दत्तक देण्याचा प्रयत्न केला. मात्र जन्मदाखल्यावर पांडुरंगचं नाव होतं, तसेच दत्तक घेण्यासंदर्भात असलेले कडक नियम यामुळे त्याच्या मुलीला दत्तक देण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला आणि मग पांडुरंगनं थंड डोक्याने प्राचीची हत्या करण्याचा कट रचला. आणि मग रचलेल्या कटाप्रमाणे जर जवळ हत्या केली तर कोणालाही संशय येऊ शकतो, म्हणून पांडुरंग आणि गणेशनं प्राची या मुलीला सोबत घेतलं आणि पांडुरंगच्या मोटरसायकलवरून नांदेडला लागून असणाऱ्या शेजारच्या तेलंगणा राज्यातील एडापल्ली जवळच्या दिशेने ते निघाले. आणि वाटेत निजामाबादकडे जाताना एडापल्ली सर्कलमधील अंबाम गावच्या वाटेवर असणाऱ्या निजामसागर कालव्यात मुलीला ढकलून दिलं आणि तिथून पळ काढला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी या मुलीच्या मृतदेहाचे फोटो प्रसारमाध्यम आणि सोशल मीडियावर प्रसारित करण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून मुलीच्या कोणत्याही नातेवाईकांपर्यंत हा फोटो पोहोचला तर काही माहिती मिळू शकते. आणि त्यानुसार सुधीर नावाच्या एका पोलीस कॉन्स्टेबलनं स्वतःच्या व्हॉट्सअप स्टेटसवर मृत प्राचीचा फोटो ठेवला आणि त्याचा फायदा झाला. मुलीचं स्टेटस नेमकं तिच्या एका नातेवाईकांनी पाहिलं आणि कॉन्स्टेबलला तात्काळ संपर्क केला की ते या मुलीला ओळखतात. आणि त्यानुसार पोलिसांनी ही मुलगी नांदेड जिल्ह्यातील केरूर गावातील 7 वर्षाची प्राची कोंडमंगले असल्याची ओळख पटवली. आणि मग पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. पोलिसांनी वडील पांडुरंगला ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखवला आणि नराधम बापाने गुन्ह्याची कबुली दिली. खरं तर प्राचीचा वडील पांडुरंग यांच्यावर खूप जीव होता. पांडुरंग जे सांगेल ते सर्व काम प्राची ऐकायची. तर दुसरी मुलगी आईसोबत जास्त वेळ घालवत होती आणि मुलगा हा घराण्याचा वारसदार असल्याने पांडुरंगला त्या मुलाला मारायचं नव्हतं. त्यामुळे त्याने प्राचीची हत्या केली. पोलिसांनी या हत्या प्रकरणात पांडुरंग आणि साथीदार असणाऱ्या सरपंच गणेश शिंदेला अटक केली आहे. आता या नराधमांना नक्की काय शिक्षा द्यायची हे न्यायालय ठरवेलच. पण सत्तेच्या मोहासाठी पोटच्या निष्पाप मुलीचा जीव घेतल्याने सबंध महाराष्ट्र हादरलाय. दरम्यान या घटनेवर तुमचं नक्की काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि आमच्या महाराष्ट्र कट्टा चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.